आर-आर-बी ग्रुप डी बद्दल ज्या विद्यार्थ्याला कशाही प्रकारचा डाऊट असेल किंवा कोणतीही प्रकारची माहिती माहीत नसेल, तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला आर-आर-बी ग्रुप डी मेगा भरती 2025-26 बद्दल सविस्तर माहिती मिळेल. ज्यामध्ये 22,195 पोस्टसाठी भरती ही निघालेली आहे. भरतीचा फॉर्म भरण्यापासून तर जॉईनिंग पर्यंतची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अधिकृत सूचना जी आहे ती या नंबरने आलेली होती आणि या पदाकरता जी पात्रता होती ती होती 10वी पास किंवा ITI. एकूण रिक्त पदे आहेत 22,195 आणि वेतन स्तर राहणार आहे 7वा वेतन आयोग CPC पे मॅट्रिक्स लेवल 1 म्हणजेच मूळ वेतन राहणार 18,000. बाकी तुम्हाला TADA मिळून सर्व मिळेल. नंतर निवड प्रक्रिया जी आहे ती CBT आहे, PET आहे आणि मेडिकल टेस्ट द्वारे सुद्धा आहे. तर हे CBT, PET या सर्व माहितीबद्दल तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती मिळेल. तर पहा परीक्षेचे वेळापत्रक आणि महत्त्वाच्या तारखांची नोंद. तर विद्यार्थी मित्रांनो, अर्ज सुरू झाले होते 31 जानेवारी 2026 ला आणि आधी जे अर्ज करण्याची शेवटची तारीख होती ती होती 2 मार्च 2026. मात्र आता ती अपडेट झाली आहे आणि आता 2 मार्च ऐवजी तुम्हाला 9 मार्च पर्यंत वेळ आहे फॉर्म भरण्यासाठी. सोबतच फी भरण्याची शेवटची तारीख होती आधी 4 मार्च, ती आता बदलून 11 मार्च झालेली आहे. आणि अर्जात सुधारणा करण्याची जी मुदत होती ती 5 मार्च ते 14 मार्च होती, तर ती आता 12 मार्च ते 21 मार्च पर्यंत झालेली आहे. तर नवीन तारखांचे अपडेट लक्षात ठेवायचे आहे. आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, वॉर्निंग समजा, शेवटच्या दिवशी सर्व्हर डाऊन होऊ शकते, त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट न पाहता आजच अर्ज करा. नंतर पहा तुमची शैक्षणिक पात्रता तपासा. कोण अर्ज करू शकतो? तर पात्रता आहे 10वी पास, SSC किंवा NCVT किंवा SVVT मान्यताप्राप्त ITI किंवा नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट असलेले विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. अपात्र कोण आहेत? तर जे विद्यार्थी त्यांच्या अंतिम निकालाची वाट पाहत आहेत ते अर्ज करू शकत नाहीत. डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग डिग्री असलेले विद्यार्थी ITIच्या बदल्यात ग्राह्य धरले जाणार नाहीत. तर ही सुद्धा माहिती लक्षात घ्यावी. नंतर वयाची अट आणि राखीव प्रवर्गासाठी सवलती. तर विद्यार्थी मित्रांनो, ही सर्व 1 जानेवारी 2026 पर्यंत माहिती ग्राह्य धरली जाणार आहे. तर पहा, मूळ वयोमर्यादा जी आहे UR आणि EWS साठी ते 18 वर्ष ते 33 वर्ष आहे. नंतर OBC नॉन क्रिमिलियर जर असेल तर 3 वर्ष सूट असेल, म्हणजेच 18 ते 36. SC किंवा ST विद्यार्थी असेल तर 5 वर्ष सूट असेल, म्हणजेच 18 ते 38 वर्ष. आणि PWD असेल तर 10 ते 15 वर्ष प्रवर्गानुसार सूट मिळेल. पण ही जी वयोमर्यादा आहे ती 1 जानेवारी 2026 पर्यंत मोजली जाणार, त्यानंतरच्या तारखेमध्ये नाही. तर वय मोजण्याचे उदाहरण पहा. 2 जानेवारी 1993च्या तुम्ही आधी जन्मलेले नसावे आणि 1 जानेवारी 2008च्या नंतर जन्मलेले नसावे, म्हणजेच इथे 18 वर्ष पूर्ण होतील 1 जानेवारीला 2008 मध्ये आणि येथे मॅक्झिमम 33 वर्ष पूर्ण होतील 2 जानेवारीच्या नंतर. पण आधी जर असेल तर 33 वर्ष तुम्ही क्रॉस केलेले असाल, म्हणून ते ग्राह्य धरले जाणार नाही. नंतर पहा परीक्षा फी आणि रचना आणि पैसे परत मिळवण्याचे नियम. तर विद्यार्थी मित्रांनो, 500 रुपये UR आणि OBC प्रवर्गासाठी CBT दिल्यास 400 बँक खात्यात परत मिळतील आणि SC ST महिला अल्पसंख्याक EBC प्रवर्गासाठी CBT दिल्यास पूर्ण 250 परत मिळतील. इथे लक्षात घ्या, रिफंडचा नियम, जी फी फक्त त्याच विद्यार्थ्याला परत मिळेल जो पहिल्या टप्प्यातील CBT परीक्षा देईल, म्हणजे ज्याने फॉर्म भरला आहे आणि कम्प्युटर बेस्ड एक्झाम जी आहे, टेस्ट जी आहे ज्याने दिलेली आहे, त्यांनाच ते पैसे वापस मिळतील. महत्वाची नोंद घ्या, फी परतावा थेट आधार कार्ड लिंक बँक खात्यात जमा होईल. सर्वात महत्वाचे आहे, तुमचे आधार कार्ड ज्या बँक खात्याला लिंक असेल ते DBT नुसार तुमच्या डायरेक्ट अकाउंटवर येऊन जातील. नंतर पहा रेल्वे कर्मचारी बनण्याचा प्रवास. तुमचे निवड प्रक्रियेत 4 टप्पे आहेत मित्रांनो. पहिला टप्पा आहे CBT म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट, संगणक आधारित परीक्षा, जी 100 मार्कांची मुख्य लेखी परीक्षा असेल. यातून एका जागेसाठी 3 जणांची निवड होईल. दुसरा टप्पा मित्रांनो PET म्हणजे शारीरिक कार्यक्षमता चाचणी. यामध्ये वजन उचलणे आणि धावणे फक्त क्वालिफाईंग साठी. नंतर टप्पा तिसरा आहे मित्रांनो DV म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, कागदपत्रे पडताळणी, संपूर्ण सर्व मूळ कागदपत्रांची अधिकृत तपासणी म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंटची अधिकृत तपासणी होईल. आणि नंतर चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल एक्झाम, वैद्यकीय तपासणी होईल. रेल्वेच्या कठोर वैद्यकीय मानकानुसार डोळे आणि शरीराची तपासणी केली जाते. तर तुम्ही या 4 टप्प्यामधून
गेलात तर तुम्हाला रेल्वे कर्मचारी बनण्यात कोणी थांबू शकत नाही. नंतर पहा, आता पाहू आपण टप्पा पहिला. यामध्ये सीबीटी परीक्षे स्वरूप आहेत आणि गुणांची विभागणी आहे. जसं पहा, तुम्हाला सामान्य ज्ञान म्हणजेच जनरल सायन्स यावर 25 प्रश्न राहतील, 25 गुण मिळेल. नंतर गणित आहे, मॅथमॅटिक्स 25 प्रश्न, 25 गुण. नंतर बुद्धिमत्ता आणि तर्क क्षमता 30 प्रश्न, 30 गुण. नंतर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 20 प्रश्न, 20 गुण. असे एकूण 100 प्रश्न, 100 गुण राहतील आणि वेळ राहणार 90 मिनिटे म्हणजेच 1.5 तास. महत्वाचे नियम लक्षात घ्या. यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एकास 3 गुण वजा केले जातील. म्हणजे तुमचे 3 प्रश्न जर चुकले तर तुमचा 1 मार्क कमी होईल. किमान पासिंग टक्केवारी, आता याची तर आवश्यकता नाहीये, पण लक्षात घ्या, UR EWS असेल तर 40% कमीत कमी मिळायला पाहिजेत. ओबीसी SC ST असेल तर 30% कमीत कमी मिळाले पाहिजेत. पण इथे कट ऑफ हाय जातो. नंतर पहा, अभ्यासाची रणनीती. तर यामध्ये विषयानुसार विस्तृत अभ्यासक्रम तुम्हाला माहित असणे खूप आवश्यक आहे. जसे गणित विषय जर असेल त्यामध्ये बोलोमास, अपूर्णांक, लसावी मसावी, शेकडेवारी, काळकाम वेग, नफा तोटा, बीजगणित, भूमिती, वयवारी या प्रश्नांवर, या घटकांवर खूप साऱ्या प्रश्नांची संख्या तुम्हाला पाहायला मिळेल. नंतर पहा, बुद्धिमत्तामध्ये कोडिंग, डिकोडिंग, दिशा, रक्तसंबंध, वेन आकृती, सिलोलिझम, नंतर विधान आणि निष्कर्ष हे असे पॉइंट्स आहेत ज्यावर प्रश्न खूप वेळा विचारले जातात. नंतर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे सामान्य विज्ञान. 10वीच्या CBSE NCERT स्तरावरील भौतिकशास्त्र, फिजिक्स, रसायनशास्त्र, केमिस्ट आणि जीवशास्त्र, लाईफ सायन्स यावर प्रश्न विचारले जातात. CBSEच्या NCERT बुक मधून, म्हणजेच तुम्हाला CBSEचे जे NCERTचे सायन्सचे पुस्तक आहेत ते तुम्ही वाचायला सुरुवात करावी, किंवा त्याची नोट्स असेल तर नोट्स सुद्धा वाचू शकता. नंतर आहे सामान्य ज्ञान. यामध्ये तंत्रज्ञान, क्रीडा, संस्कृती, महत्वाच्या व्यक्ती, राजकारण आणि चालू घडामोडी यावर प्रश्न विचारले जातात. या प्रकारचा अभ्यासक्रम या परीक्षेसाठी राहणार आहे. तर दुसरा टप्पा आहे मित्रांनो, PET शारीरिक चाचणी, जे कडक निकष आहेत. जसे पुरुष वर्गासाठी वजन उचलणे 35 किलो वजन पण 100 मीटर पर्यंत तुम्हाला 2 मिनिटात उचलून न्यायचे आहे. सोबत धावणे 1000 मीटर म्हणजेच 1 किलोमीटर अंतर तुम्हाला 4 मिनिटं 15 सेकंदात पूर्ण करणे आहे. असे हे 2 क्रायटेरिया PET म्हणजे शारीरिक चाचणीसाठी ठेवलेले आहेत. महिला प्रवर्ग असेल तर यांच्यासाठी वजन उचलणे 20 किलो वजन उचलणे 100 मीटर पर्यंत ते 2 मिनिटात नेणे, आणि धावणे 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर तुम्हाला 5 मिनिटं 40 सेकंदात पूर्ण करणे आवश्यक आहे. यामध्ये लक्षात घ्या इम्पॉर्टंट रूल्स, जसे वजन उचलून नेताना ते खाली ठेवता येणार नाही. PWBD आणि CCAA अप्रेंटिस उमेदवारांना PET मधून सूट आहे. खूप महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात घ्या. टप्पा चौथा, वैद्यकीय मानके आणि दृष्टीदोष नियम. यामध्ये रेल्वेत दृष्टी सर्वात महत्वाची मानली जाते. पदानुसार A2 ते C1 अशी मानके आहेत. A2 मानक म्हणजे 6-9 दृष्टी चष्म्याशिवाय, दातंधळेपणा किंवा कलर ब्लाइंडनेस नसावा. B1 मध्ये मानक 6-9 किंवा 6-12 दृष्टी चष्म्यासह किंवा चष्म्याशिवाय. नंतर पहा रेड फ्लॅग. यामध्ये अत्यंत महत्वाचं आहे की A2 आणि A3 पदासाठी लॅसिक सर्जरी केलेली चालणार नाही. DVच्या वेळी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी याबाबत घोषणापत्र द्यावे लागेल. नोट, जर तुम्ही निवडलेल्या पदासाठी वैद्यकीय दृष्ट्या अपात्र ठरला तर तुम्हाला दुसरे कोणतेही पद दिले जाणार नाही. ही खूप महत्वाची बातमी आहे. नंतर पहा आरक्षण नियम आणि विशेष प्रवर्गासाठी सवलती. SC ST OBC नॉन क्रिमिलियर आणि EWS OBC नॉन क्रिमिलियर उमेदवारांना केंद्रीय यादीतील प्रमाणपत्र आवश्यक आहे. नंतर CCAA उमेदवारांसाठी मोठा फायदा म्हणजे NCVT परीक्षेत मिळालेल्या गुणांचे 3:1 वेटेज थेट फायनल मेरिट मध्ये जोडले जाईल. तसेच त्यांना PET द्यावी लागणार नाही. याआधी आपण पाहिले. नंतर पहा एक सर्व्हिसमॅन, नंतर PWBD दिव्यांग आणि CCAA म्हणजे रेल्वे अप्रेंटिस EWS साठी नियम. तुमचे कौटुंबिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असावे. आर्थिक वर्ष 24-25 चे प्रमाणपत्र आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माहित नसेल अर्ज कसा करावा, खाते निर्मिती आणि लाईव्ह फोटोचे नियम सुद्धा लक्षात घ्यावे. तर पहा, क्रिएट अन अकाउंट मध्ये मोबाईल नंबर आणि ईमेल ID अचूक द्या. महत्वाचा पॉइंट आहे. एकदा निवडलेले RRB झोन आणि खाते तपशील बदलता येणार नाहीत. नंतर आधार व्हेरिफिकेशन मध्ये डिजिलॉकर किंवा आधारद्वारे पडताळणी केल्यास पुढील टप्पे सोपे होतील. सोबत लाईव्ह फोटो फॉर्म भरताना वेबकॅम किंवा मोबाईलने थेट फोटो काढावा लागेल. येथे पहा फोटो काढण्याचे नियम आहेत.
काय करावे तर या प्रकारचा तुम्ही फोटो तुमच्या प्रोफाईलला लावू शकता. कॅप, मास्क किंवा गॉगल घालून तुम्ही फोटो अपलोड करू शकत नाही, ते टाळावे. नंतर फोटो काढताना हे टाळा, महत्वाचे म्हणजेच टोपी, मास्क किंवा चष्मा घालू नका. पार्श्वभूमी म्हणजे स्वच्छ आणि प्रकाश पुरेसा असावा. आधीच्या फोटोचा फोटो काढल्यास फॉर्म रिजेक्ट होईल. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, अर्ज भरण्यापूर्वी ही कागदपत्रे तयार ठेवा. पहिले म्हणजेच 10वी SSC किंवा ITI चे मार्कशीट आणि प्रमाणपत्र, नंतर कास्ट सर्टिफिकेट, नंतर OBC नॉन क्रिमिनल डिक्लेरेशन, नंतर EWS प्रमाणपत्र आणि EBC उमेदवारांसाठी 50,000 पेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला किंवा BPL कार्ड हे अतिशय महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. नंतर पहा मार्च 2026 महत्वाची तारीख, डेडलाईन जी आहे ते आता किती आहे, 9 मार्च 2026. नंतर तर काही सावधानगिरी बाळगायची आहे, जसे की एकापेक्षा जास्त अर्ज वेगवेगळ्या RRB मध्ये किंवा एकाच RRB मध्ये 2 अर्ज केल्यास कायमस्वरूपी बॅन, लाईफटाईम बॅन लागेल. दुसरी गोष्ट, चुकीची सही नेहमी रनिंग हँडरायटिंग मध्ये असावी. पूर्ण नाव म्हणजेच कॅपिटल लेटर मध्ये, ब्लॉक अक्षरामध्ये नसावे, असल्यास ते रद्द होईल. नंतर चुकीचा फोटो, अस्पष्ट, चष्मा घातलेला किंवा स्कॅन केलेला जुना फोटो अपलोड करणे चुकीचे आहे. नंतर चुकीचे प्रमाणपत्र, राज्याचे जात प्रमाणपत्र, स्टेट फॉर्मॅट अपलोड करणे, हे नेहमी सेंट्रल फॉर्मॅटच वापरावा. तर विद्यार्थी मित्रांनो, RRB ग्रुप डी भरती 2025-26 एका दृष्टिक्षेपात जर पाहता तर पदे आहेत 22,195, पात्रता 10वी किंवा ITI किंवा अप्रेंटिस. नंतर वयोमर्यादा 18 ते 33 सूट आपण पाहिलेली आहे. नंतर महत्वाच्या तारखा 31 जानेवारी ते 9 मार्च 2026. सर्व कागदपत्रे सेंट्रल फॉर्मॅट मध्ये काढून घ्या. अधिकृत वेबसाईटवरून अर्ज भरा. 100 मार्कांच्या CBT परीक्षेच्या तयारीला आजच लागा आणि सर्वांना सर्वोत्कृष्ट शुभेच्छा. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती सर्व आपली RRB बद्दलची विस्तृत आणि व्यवस्थित माहिती. तुम्हाला जे काही डाऊट्स असतील ते मला वाटते या व्हिडिओमध्ये तुमची क्लिअर झाली असेल. तरी सुद्धा तुम्हाला काही डाऊट्स असेल तर कमेंट मध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. सोबतच तुम्ही जो फॉर्म भरता आहात त्याची जी आलेली जाहिरात आहे ते तुम्ही विस्तृतपणे एकदा वाचून घ्यावी. कोणतेही फॉर्म भरत असताना जाहिरात वाचणे हे खूप महत्वाचे आहे. प्रत्येक पॉईंट टू पॉईंट वाचणे आणि मग फॉर्म भरणे हे एक सुशिक्षित विद्यार्थ्याचे काम आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.